मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत अश्वथलिंग मंदिरामध्ये. पिंपळाच्या शांत सावलीत जिथे हवा शुद्ध भक्तीने भरलेली वाटते, असं एक पवित्र स्थान म्हणजे पिंपळवंडीचं अश्वथलिंग महादेव मंदिर. हे मंदिर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील पिंपळवंडी तालुका पाटोदा या ठिकाणी आहे. हे मंदिर अत्यंत पौराणिक आणि ऐतिहासिक आहे. तर आपण प्रत्येकाने एकदा का होईना या ठिकाणी जाऊन यायला पाहिजे, हाच विचार करून आम्ही आज या मंदिरामध्ये आलो. शैव संप्रदायात शिवपिंडी पूजेला अत्यंत महत्त्व आहे. शास्त्रांमध्ये शिवपिंडीचे 6 प्रकार सांगितले आहेत. त्या प्रकारापैकीच देवपिंडी, असुरपिंडी, अर्शलिंग, पुराणलिंग, मनुष्यलिंग आणि स्वयंभू शिवपिंडी असे 6 प्रकार आहेत. आणि ह्या 6 प्रकारापैकीच हे एक मंदिर म्हणजे स्वयंभू शिवपिंडी आहे. आणि याच आध्यात्मिक परंपरेचा एक अत्यंत पवित्र भाग म्हणजे हे आपण आलेलं अश्वलिंग महादेव मंदिर. या मंदिराचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊ. हे मंदिर पिंपळाच्या वृक्षाखाली वसले असल्यामुळे याला अश्वथलिंग असं म्हणतात. पण त्याचा अपभ्रंश होऊन त्याचं नाव अश्वलिंग असं पुढं रूढ झालेलं आहे. हे स्थान पुराणात वर्णन केलेल्या 101 श्रेष्ठ शिवपिंडी ज्या आहेत त्याच्यापैकी हे एक मानलं जातं. पौराणिक आख्यायिका पण खूप जोडलेल्या आहेत या मंदिरासोबत. पौराणिक कथा एक अशी आहे की माता सतीने भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी याच पवित्र ठिकाणी कठोर तपश्चर्या केली होती. पिंपळाच्या या वृक्षाखाली तिने शिवलिंगाची स्थापना केली आणि सती आणि महादेव यांची पहिली भेट याच ठिकाणी झाली असं म्हणजे आख्यायिका आहे. ही श्रद्धा आजही सगळ्या भाविकांच्या मनात खूप खोलवर रुजलेली आहे. आता ह्या मंदिराची रचना आणि स्थापना याच्याबद्दल आपण थोडी माहिती घ्यायचं जर म्हणलं तर हे मंदिर सुमारे 700 ते 800 वर्ष जुनं असल्याचं असं मानलं जातं. आणि हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे एक अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. आपण मंदिरात जसे प्रवेश करतो तसं मंदिराच्या प्रवेशद्वारावर भव्य नक्षीदार स्तंभ आणि सुंदर कमानी दिसतात. दगडांवर कोरलेले सूक्ष्म शिल्पकला त्या काळातली एक अत्यंत चांगली उत्कृष्ट अशी कारागिरी दर्शवतो. मंदिर परिसरात दुमजली प्रवेशद्वार आहे, नगारखाना आहे आणि बाजूच्या सुरक्षेसाठी भव्य अशी भिंत आहे. ती पण खूप आश्चर्यचकित करणारी आहे. हे मंदिर जमिनीपासून म्हणजे रस्त्याच्या पेक्षा खाली 20 ते 25 फूट खोल याच्यामध्ये आहे. हा परिसर अत्यंत पवित्र असा मानला जातो. मंदिर प्रांगणामध्ये एक छोटीशी बारव आहे. त्या बारवाला म्हणजे 12ही महिने तसंच पाणी असतं. दुष्काळ पडो म्हणजे काही असलं तरी त्या पाणी त्याच्यामध्ये कमी होत नाही असे म्हटले म्हणजे असं म्हणतात की या पाण्यात एक वेगळीच दिव्यता आहे जे इथं येणारे भक्त आहेत त्यांच्या श्रद्धेला अधिक बळ देते. आपण या मंदिराच्या बाहेर एक नंदी आहे. त्या नंदीबद्दल एक आख्यायिका आहे. ती म्हणजे भावनिक करणारी आख्यायिका असं म्हणतात. तिथले लोक सांगतात की एक शेतकरी अवधानाने म्हणजे चुकून या नंदीला काठी मारतो आणि नंतर घडलेल्या चमत्कारामुळे तो आणि त्याचे कुटुंबीय नंदीच्या भक्तीत लीन होतात. ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती आणि श्रद्धा कधीच व्यर्थ जात नाही. या ठिकाणी आल्यानंतर एक आध्यात्मिक अनुभव असा, या मंदिरात म्हणजे प्रवेश करताच मन शांत होतं. बाकीचे डोक्यातले सगळे विचार थांबतात आणि एक वेगळीच ऊर्जा इथं आल्यानंतर जाणवते. पिंपळाच्या पानांचा हलका आवाज, दगडाच्या भिंतीमधील थंड छाया आणि हर हर महादेवचा नाद हे सर्व मिळून एक दिव्य अनुभव निर्माण करतात. हे फक्त मंदिर नाही, ते हे आपल्या हिंदू धर्मातील एक श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांची जिवंत अशी अनुभूती आहे, जिथे प्रत्येक दगड काहीतरी सांगतो आणि प्रत्येक श्वास महादेव असल्याची जाणीव करून देतो. आपण हा जे नंदी पाहतोय ह्याच नंदीबद्दल ती आख्यायिका आहे. तसंच
या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला खूप मोठी पूजा असते. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी इथं एकदा का होईना भेट द्यायला पाहिजे. याच प्रकारचे ऐतिहासिक व्हिडिओ बघण्यासाठी, हिंदू धर्माच्या जागृतीसाठी आपलं चॅनल फॉलो हर हर करा, शेअर महादेव. करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.